गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. विद्यार्थी मित्रो, अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटतो, बोर वाटतो, कंटाळवाणा वाटतो. परंतु मोजक्याच विद्यार्थ्यांना गणित आवडीचा ठरतो. असं का होतं? तर या काही समस्या आहेत गणितातल्या. आपण परंपरेनं गणित म्हणलो की कंटाळा, तर असं नाही. गणित हा विषय अगदी आपल्या जीवनात फार महत्त्वाचा आहे. अगदी झोपेतून उठल्यापर्यंत संध्याकाळी झोपेपर्यंत गणित हा विषय आपण मग आपल्याला व्यवहार जो आहे दैनंदिन व्यवहारामध्ये नफा तोटा, जमीन प्लॉट घर घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी ब्रोकरला ब्रोकरेज पर्सेंटेजमध्ये देतो. नफा झाला तोटा झाला, खरेदी विक्री व्यवहारात गणित उपयोगात आहे. अगदी भाजीपाला पासून आपण दैनंदिनी दुकानात जातो, दुकानातल्या वस्तू घेऊन येतो, त्यावर GST असेल ती पण आपल्याला कळाली पाहिजे. गणित हा विषय फार सोपा आहे, परंतु त्यातल्या काही आपल्या चुकामुळे हा गणित विषय अवघड वाटतोय. काय चुका आहेत नेमक्या? तर त्या चुका आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी गणितातले प्रश्न समजून व्यवस्थित घेत नाहीत. विद्यार्थी गणितातली संकल्पना पूर्ण समजून घेत नाहीत. आणि मग आपण जर संकल्पना पूर्ण समजून घेतल्या व्यवस्थित, माझं तर म्हणणं आहे प्रश्न कळायला पाहिजे अगोदर. गणितातले जे काही प्रश्न आहेत, प्रश्नच तुम्हाला बोलतो, प्रश्न सांगतो, तुम्हाला दिशा देतो, मार्गदर्शन करतो आणि उत्तरापर्यंत प्रश्नच पोहोचवत असतो, जे की इतर विषयामध्ये प्रश्न आपल्याला एवढी माहिती एवढं उत्तरापर्यंत पोहोचवत नाही. म्हणून हा गणित विषय फार सोपा आहे. तर आपण काही आयडिया वापरूया आणि गणित विषय कसा सोपा आहे त्यातले काही मी महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित विषयामध्ये आपण प्रश्न समजून घेत नाही. प्रश्नातल्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत? प्रश्न आपल्याला गणितातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला प्रश्नच देत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या किमती मिळवायच्या आहेत प्रश्नच सांगतो. कोणतं सूत्र वापरायचं आहे प्रश्नच सांगतो. आणि मग आपल्याला उत्तरापर्यंत प्रश्नच पोहोचवत असतो. एव्हरी क्वेश्चन इन द मॅथमॅटिक्स यू कॉन्सन्ट्रेट silently, read this question, and most important two things focus on each student in the question. First is what is given to you question, and second is what to find it. This most important two things. Every student focus on this condition, two important things, and get the we answer. तर मी या ठिकाणी इझी मॅथमॅटिक्स नावाचं यूट्यूबवर या ठिकाणी काही प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला गणित त्यामध्ये मी वेगवेगळ्या टेक्निक वापरलेले आहेत, सोप्या पद्धती वापरलेल्या आहेत. अगदी मोठे प्रश्न कसे सोडवायचे, छोटे कसे सोडवायचे, यावर मी आयडिया वापरून त्या ठिकाणी इझी मॅथमॅटिक्स यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही अवश्य पाहावं आणि गणित हा खरंच सोपा विषय आहे, कसा सोपा वाटतो याचा आनंद व्यक्त करावा. गणितासारखा विषय सोपा कुठलाच नाही. तर त्या आपण यूट्यूब इझी मॅथमॅटिक्स या यूट्यूबवरील लिंकला तुम्ही सर्च करा आणि प्रश्न वेगवेगळे गणितातले आपण बोर्ड SSC बोर्डाचे काही 2025 ही प्रश्नपत्रिका किंवा त्यापूर्वीच्याही प्रश्नपत्रिका मी यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ते अवश्य पाहावं, त्यातून अभ्यास करावा आणि या संकल्पना तुमच्या कशा पूर्ण होतील याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.